चला गुड मॉर्निंग. उठलो आम्ही 8:30 झाले आणि आम्ही आता ना आलो नाश्ता करायला. मुलं झोपलेत, आईची आंघोळ चालली आहे. आम्ही दोघं लवकर उठलो, आंघोळ वगैरे केली आणि तुम्हाला आज ना मी डिटेलमध्ये सांगेन त्याचे रेट वगैरे. आणि हा मॉर्निंग व्ह्यू अगदी सुंदर आहे, म्हणजे पाणीने एकदम शांत आणि स्वच्छ आहे. आणि काल आल्यापासून आम्ही ना व्ह्यूच बघतोय आणि छान एन्जॉय करतो आहे. बोटिंग पण केली ना, आज पण जाणार आहे बोटिंग करायला. मस्त वाटतं, असं झोपावर बसतो आहे, झाडाखाली जेवतो आहे, नाश्ता करतो आहे, चहा पितो आहे. खूप भारी वाटलं इथे येऊन. आणि आता ना 8:30 झाले तरी थंडी आहे. आम्ही ना स्वेटर नाही घातलं कारण फोटो व्हिडिओ येत ना स्वेटर चांगले येत नाही म्हणून. थंडी तर खूपच आहे. मस्त वाटतं सकाळचं ना. आणि हे बघा, हे ते शिंदे ॲग्रो फार्म. ह्याने ना नावाचं बोर्ड वगैरे काही लावलेलं नाही आणि खूप छान आहे, छोटंसं साधं सिंपल आणि बजेट फ्रेंडली पण आहे. ह्याचे रेट मी तुम्हाला नंतर सांगते. आणि यांची सर्विस पण खूप छान. ते जे काय मागितलं ना आम्ही ते लगेच त्यांनी आणून पण दिलं. आणि व्हेज नॉनव्हेज जेवण पण खूप छान होतं आणि टेस्टी आवडलं आम्हाला इथे येऊन. आणि ते बघा, रात्री आम्ही ना इथे शेकोटी केलेली. आणि हा झोपाळा आम्हाला तर खूपच आवडला. म्हणजे कालपासून आम्ही झोपाळ्यावर बसून ना छान समोरचं व्ह्यू पाहत ना आनंद घेतला. मस्त वाटलं. आणि समोर दिसतं ना ते त्यांचं घर आहे आणि बाजू सगळे गेस्ट रूम आहेत आणि खूप छान आहे. मस्त असा व्ह्यू पण भारी दिसतो इथून. आमचा नाश्ता आला, उपमा सांगितला आम्ही आता. नंतर बुर्जी पाव. मुलं अजून उठली नाहीत, आम्हा तिघांना. आई उठले, डोळं बघा लाल हे झालं. नमस्कार, गुड मॉर्निंग. चला आता आम्ही नाश्ता करतोय. ठीक आहे. या उपमा खायला या. मस्त आहे उपमा. बुर्जी पाव पण आणला आणि सुरुवात पण केली खायला, थोडंसं खाल्लं. टिनूला आणि जयला ना उपमा नको होता, मग त्यांच्यासाठी बुर्जी पाव त्यांनी आमच्यासाठी पण आणला. थोडंसं आम्ही खाल्लं. आता कॉफी पितोय आम्ही पण. थोडंच खाल्लं. त्याने मी अर्धा घेतलं. तर बघा, कॉफी पी. आमचा सगळ्यांचा नाश्ता करून झाला ना, आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला पुन्हा. काल केली, आज परत करायची. काल घाबरत केली, बोललं त्याला आज घाबरायचं नाही, मस्त खूप वेळ करायची. आणि कुठे ठेवायला माहिती आहे? नाही, कोपऱ्यात बिपऱ्यात नाही. चला मी पण येते तयारी करत. त्याच्यात ठेवायला. टिनू आणि जय ना जेटस्की करतायत आणि आम्ही बोटिंग. आम्हाला काय कायाकिंग वगैरे नाही, जेटस्की करायला हिंमत नाही होत आहे, घाबरतोय आम्ही. चला पुन्हा आता आम्ही उतरलो बोटिंग करायला. आज ठरवूनच आलं आहे, आता घाबरायचं नाही बिलकुल. खूप लांबपर्यंत जायचं. टिनू तिकडे किनारा उभी आहे, तिला पण असं जेटस्की करायचं. जय करतोय तो बघा तिकडे. आम्ही ना सगळेच पाण्याला घाबरतो, टिनू तर जास्त. तरी पण जेटस्की करायला उतरली ती. आणि जे आम्हाला न्यायला आले, एकाच जागेवर आम्ही खूप वेळ आहे म्हणून तो म्हणतो की तुम्ही पुढे का नाही जातो, ओरडतो आम्हाला. दुपारच्या ना 11 वाजून गेले. सूर्याच्या किरणामुळे पाणी छान ना चमकतं, अगदी ना चांदीसारखं लांबपर्यंत. बघायला खूपच सुंदर वाटतंय. टिनू आहे बघा, टिनू करते. पाण्याला टिनू खूप घाबरते, तरी पण भारी डेअरिंग केला. समोर ना बदकची बोट आहे, त्याच्या बाजूला दुसरी बोट आहे बघा. तिथे ना तो एक मुलगा पाण्यात पडला कायाकिंग करताना.
तो कसा नेतोय लाईफ जॅकेटमुळे वाचला, त्याला आता दुसरा पोरगा न्यायला आलाय. ते बघा बघा आता झूम करून दाखवतो तुम्हाला, लांबून मला दिसत नाही. काल पण केली आणि आज पण. ऊन आहे पण थंडगार वाटतंय. थंडी खूप होती इथे. किती आहे? जयने सांगितलं, दीदीने ना थोडा वेळच केला आणि घाबरून ना रिटर्न गेली. मी जेवायला आलो 2:30 वाजता आलो. 2:45 झाले. भूकच नव्हतं, जरा थकलो बोटिंग करून. बोटिंग केल्यानंतर आम्ही ना रूमवर थोडा वेळ झोपलो ना, तर जेवायला आलो. जेवल्यानंतर आम्ही ना 4 किंवा 5 वाजता ना इथून निघणार आहोत. दोघांची तोंड बसत हो या ते तुला पाणी नाही आणलं. काकडी कोणा लावली? तुला लिंबू वाली. शेवटची बस आहे. किती 5ला आहे? 5ला आहे शेवटची बस. इथनं इथून वर जाणारी 5ला, जिथून मी तुम्हाला घेतलं ना हा हा शेवटची बस जाणारी 5ची आहे. हा हा हा. गर्दी असते. गर्दी असते शेवटी नाही, पण नॉर्मल जेवढी मस्त किती गाडी आहे तुमची? 9 ना रे. दुसरी गाडी आहे का मग? काय प्रायव्हेट करून जावं लागणार तुम्हाला. ते किती घेतात बघ जरा. प्रायव्हेटवाले 1500 घेतात डायरेक्ट आपली बस पकडूया. त्याचे किती आले आपले बसचे एस टीचे? 354 रुपये नाही 64. आज पण आम्ही ना चिकन थाली सांगितली आणि कालच्या जेवण सेम होतं म्हणून जास्त मी शूट नाही करत आहे. चांगला हो. आमची रात्री 9ची बस आहे महाबळेश्वरवरून, पण आम्ही ना मॅप्रो गार्डनचा स्टॉप सांगितला थोडी खरेदी करायसाठी. हे तापोळा ते महाबळेश्वर आम्ही ना एस टीने जाणार, तिथून आम्ही ना टॅक्सीने मॅप्रो गार्डनपर्यंत जाणार. त्याने ना मला कार्ड दिलं, ते तुम्हाला वाचून दाखवते. आणि इथलं नाव आहे वानवली, ह्या गावचं नाव. जेवली मी आणि रूमवर आली, बाकी सगळे बसलेत. म्हटलं तुला ह्या स्टेबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगा. 24 तासाचे ना ह्या स्टेचे 1,500 रुपये. आणि स्टेचं नाव आहे, त्यांनी बोर्ड वगैरे काय लावलं नाही, शिंदे इको ॲग्रो टुरिझम आणि रिव्हर कॅम्पिंग. 1,500मध्ये तुम्हाला आपलं लंच, डिनर आणि सकाळचा ब्रेकफास्ट, चहा कॉफी दोन्ही पण, आणि संध्याकाळची पण चहा, बाकीच काय नसतं. आणि त्याच्यात त्यांचं इथे बोटी आहेत त्यांच्या स्वतःच्या, त्याच्यात त्यांचं बोटिंग कायाकिंग ते करायला देतात. आता याच्यातनं मी व्हॉइस ओव्हर टाकते, कारण शेवटी बिल आलं, त्याला मला व्हिडिओ एडिट करताना याच्यातनं ॲड करूया. बोटिंग आणि कायाकिंग फ्री होतं, पण जेटस्कीचे त्यांनी ना पर पर्सन 200 रुपये लावले. आणि आम्ही ना 24 तासापेक्षा जास्त वेळ राहिलो इथे, त्याचे फक्त त्यांनी ना म्हणजे एक्स्ट्राचे 1,500 रुपयेच घेतले 5 जणांचे. आणि ऑल ओव्हर सगळं खूप छान आहे, म्हणजे आम्हाला खूप आवडलं. म्हणजे घरगुती पद्धतीचं जेवण, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण, आणि अनलिमिटेड. हा होमस्टे ना आम्हाला खूप आवडला, म्हणजे खरंच छानच आहे, स्वस्त मस्त. आणि यांचं जेवण, इथलं वातावरण, यांची सर्व्हिस पण खूप चांगली आहे. आणि तापोळे यांचं ना पिकअप ड्रॉप पण आहे फ्रीमध्ये. आणि मी तुम्हाला सजेस्ट करते, माझे ना तापोळ्याचे 3 व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल हा होमस्टे कसा आहे तो. आणि तुम्हाला जर आवडलं तुम्ही नक्की इथे या. म्हणजे मी नंबर आणि ॲड्रेस ना मी इथे देते, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि स्क्रीनवर पण. तुम्हाला खरंच सांगते नक्कीच आवडेल हा, तुम्ही एकदा तरी इथे या. महाबळेश्वर ते तापोळा आम्ही एस टीने आलो, म्हणजे 27 किलोमीटर होतं. तिथून तापोळ्यावरून म्हणजे यांच्या घरापर्यंत यायला, म्हणजे इथपर्यंत तो आम्हाला मग त्यांच्या गाडीने न्यायला आला. आल्यानंतर त्यांनी आम्हाला पहिला नाश्ता दिला, चहा दिली, नंतर दुपारचं जेवण, संध्याकाळी परत चहा, आणि रात्री पुन्हा जेवण. बोनफायर पण आम्ही केलं.
खूप व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला. खूप सुंदर ठिकाण आहे. जेवण पण छान असं घरगुती पण टेस्टी होतं. आपलं व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. कोयना धरण आहे, कोयना धरणाच्या किनारी त्यांचं आहे सगळं, त्यांच्याच बोटी आहेत. मग फ्रीमध्ये आहे ते, त्याच्यात ते इन्क्लूड आहे त्या पैशामध्ये 1,500 रुपयामध्ये. आता आम्ही तापोळा ते महाबळेश्वर 5ची एस टी आहे शेवटची. मग तिथून आमची पुन्हा बस आहे 9ची. मस्त शांत वातावरण आणि सर्व्हिस पण खूप चांगली आहे यांची. रूम छोटे छोटे आहेत जेवढे आपलं, म्हणजे आम्ही त्या ह्या रूममध्ये 5 जण झोपलो. आणि टॉयलेट बाथरूम कॉमन आहे. पाण्यापिण्याची छान व्यवस्था आहे. खूप आलेले गेस्ट ते गेले, आम्ही खायला. तुम्हाला यायचं असेल तर या, खूप सुंदर आहे. म्हणजे आम्हाला खूप आवडलं. आमच्यात आवडतं. बाय. आमची सगळी तयारी झाली, सामान वगैरे आमचं भरलं. 5 वाजता आम्ही निघणार आहोत. अजून 10-15 मिनटं आहेत. आणि खरं सांगू आजची रात्र आम्हाला नाही इथे राहायचं होतं, पण जयला उद्या ऑफिसला जायचं आहे. अजून आमचं ना मन नाही भरलं. पुन्हा आम्ही बघा समोरचा व्ह्यू बघतोय. चला आता सगळ्यांना टाटा बाय बाय करू. आता आम्ही निघालो. मागे हँडल असेल बटन. चला आता आम्ही निघालो. आवडलं आम्हाला. होय होय, आम्ही येऊ परत. आता इथून पुढे गरमी चालू आहे आणि पाणी पण खाली जातं ना रिटर्न. पाणी पूर्ण संपतं नदीत, सुकी होते नदी. म्हणजे थोडं पाणी राहतं मध्ये, एक 2-3 फूट खोली राहील एवढंच पाणी राहतं. त्याच्यात पूर्ण पाणी खाली सोडतात ना कर्नाटकला, आणि ते सोडावंच लागतं. कारण की जर पावसामध्ये पाऊस भरपूर असतो ना इकडे, धरण टिकवण्यासाठी त्यांना सोडावंच लागतं पाणी. धरणावर प्रेशर येणार ना रिटर्न एवढा वरून पाण्याचा प्रवाह. आता आम्ही आलो तापोळा स्टॉपला. इथून त्यांचं ना पिकअप ड्रॉप असतं. येथे पण आम्ही तसंच आलो, म्हणजे येथे इथपर्यंत एस टीने आलो. इथून त्याने आम्हाला पिकअप केलं आणि आता पण तो ड्रॉप करून केला. आणि स्टॉपच्या समोर ते हॉटेल आहे. आणि एस टी शेवटची ना 5ची आहे. यायला पण 10-15 मिनटं आहेत. चला म्हटलं तोपर्यंत आपण चहा वगैरे पिऊया. आणि हॉटेलच्या इथून ना म्हणजे तापोळ्याचा छान असा व्ह्यू दिसतो, तुम्हाला दाखवते. मस्त व्ह्यू आहे. या स्टॉपवर आम्ही आलो. इथून महाबळेश्वरपर्यंत जाणार एस टीने. आता आम्ही ना संध्याकाळची 5ची एस टी तापोळ्यावरून पकडली. तर थोडी 10 मिनटं लेट झाली. आता आम्ही तापोळ्यावरून जाणार आहोत महाबळेश्वर एस टी स्टँडला. आता आम्ही पोचलो महाबळेश्वर एस टी स्टँडला. इथे येऊन इन्क्वायरी केली, सांगितलं त्यांनी अजून 1 तास आहे एस टी यायला, म्हणजे 7:30ला येईल बोलले. आता वाजले 6:30. खूप वेळ झाला ना एस टीच नाही आली. आणि इथून आमची 9ची बस होती. लेट होईल म्हणून आम्ही शेवटी ना टॅक्सी करून ना मॅप्रो गार्डनपर्यंत आलो. चला इथे ना आईला आणि ह्यांना बसवणं, यांचा पण पाय दुखतोय. आणि आम्ही जरा शॉपिंग करणं इथे बघू आलेलो मागच्या वेळेस महाबळेश्वर. आणि इथून आपली बस आहे 9 वाजता सांगितले. हा स्टॉप सांगितला आम्ही महाबळेश्वरचा मॅप्रो गार्डनचा. आई आणि ते ना तिथे बसले आहेत. आणि आम्ही तिघंजण आलो आहे शॉपिंग करायला. आणि थंडी तर खूप आहे, म्हणजे कडाक्याची थंडी आहे, काय सुचत नाही.
स्ट्रॉबेरी घेतली 400ला किलो 400ला किलो. आणि हा बघ एक बॉक्स घेतला आम्ही. मला एक बॉक्स द्या. नाचोस. हां नाचोज हे घ्यायचं तुला खायला? चीजवाला? चॉकलेट आहे. मागच्या वेळेस पण आम्ही खूप नेलेलं इथून. आता आम्ही ना जास्त काही घेतलं नाही, फक्त ना चॉकलेटचे पॅकेट, खाकरा आणि नाचोज घेतलं. थोडं घेतलं आम्ही खायचं. हां ते कॅरी कर. लेट नाही झालं तर तुझं. आमची ना रात्रीची बस आहे मुंबईला जाण्यासाठी आणि बसनं पुन्हा जेवणासाठी काही थांबवणार नाही म्हणून आम्ही आलो मॅप्रो कॅफेमध्ये काहीतरी खाण्यासाठी. इथे पण खूप गर्दीच आहे, वेट करावं लागतं आहे. आणि जाते पण ते तिघांना काहीतरी घेऊन जाणार खायला. हे घे स्ट्रॉबेरी क्रीम घेऊन आले. फ्राईज आणि सँडविच आणला. हे वाला भारी वाटतं ना. हां स्ट्रॉबेरी क्रीम. हां स्ट्रॉबेरी क्रीम पण आणली. आता हे फोटो काढतो याचा मस्तपैकी. तुम्ही सँडविच खाते? गरम आहे. झोपा कसा झोपतला तिची टिनू बघ पिशवी बॅग दे अडकून तिथे कुठेतरी. आणि तिची बॅग कुठेतरी ठेवा सांग. आणि ही आमची. हां हां पायाजवळ ठेवा. जाते वेळी आम्ही ना नीता ट्रॅव्हल्सने गेलो नाही ती बघा विघ्नेश्वर ट्रॅव्हल्सने येतो आहे. आणि सीट आमची यावेळेस ना खूप मागे आहे मागच्या साईडला, पण मस्त आहे बस. आवडतं आम्हाला असं. आता पण खालीच घेतली आम्ही सीट. बॅग ठेवायला नाही झालं, सामान आहे. आहे हाय आहे ना मस्त. बरोबर 9:30ला सुटली. आता आमचा रात्रीचा प्रवास आहे महाबळेश्वर ते मुंबई, त्यामुळे जास्त आता मी काही शूट नाही करते आणि आजचा व्हिडिओ मी आता इथे संपवते. तुम्हाला हे महाबळेश्वरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून पण सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. चला पुन्हा भेटू आपण छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.